आज 18 जानेवारी गुरुवार. आपण काल 100पर्यंत उभ्या घेतल्या होत्या आणि 5वा श्लोक चालू होता, 17वा अध्याय. सर्वांना एकदा शुभेच्छा. आज 151व्या ओळीपासून सुरू करूया. आदौ वैभवतारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. तामस प्रवृत्तीचे लोक कसे असतात, जो 5व्या श्लोकात सांगितलेलं होतं की दंभाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः. आणि पहिल्या वेळेला अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. शास्त्रविधीच्या विरुद्ध स्वतःलाही ताप देणारे असे तप करणारे जे आहेत, त्याच्यामध्ये अहंकार जास्त आहे, बळ आहे, सामर्थ्य आहे, दर्प आहे, आणि त्यामुळं त्यांच्यापासून जरा 2 हात दूरच राहावं, असं आता पुढच्या ओव्यात ज्ञानदेव सांगतायत. एक 151वी ओवी बघूया. का वैद्याते, ही झाली होती मला वाटतं. का वैद्याते करी सळा रसू नाही पाय खोळा तो रोगिया जेवी जिवाळा सवता होय. आता वैद्याला किंवा धन्वंतरीला जो रुग्ण किंवा जो आजारी मनुष्य आहे त्याचा जर तो द्वेष करायला लागला, सळा म्हणजे काय, द्वेष, तो जर द्वेष करायला लागला आणि त्यानं दिलेलं जे औषध आहे ते जर त्यानं पायानं भिरकावून लावलं, काल हा झालेला होता, तर आधार देणाऱ्या माणसाचा द्वेष करून तर तो रुग्ण यातनांपासून कधी मुक्त होईल का? तो रोगिया जेवी विव्हळा सवता न होय. म्हणजेच तो रोगी या व्यथेपासून कधीही मुक्त होणार नाही किंवा होईल का असा प्रश्न विचारलेला. उलट त्याला यातनाच भोगाव्या लागणार. तो सतत विवळतच राहील, त्याला वेदना सहन कराव्या लागतील. म्हणजे सोपा उपाय काय आहे की धन्वंतरीचा द्वेष करायला नको. आपल्या ज्या वेदना आहेत त्याच्यावर त्यांनी जे औषध दिलं असेल ते आपण प्रेमानं घेतलं पाहिजे. ते भिरकावून देऊन आपला रोग कधी कमी होईल का? हो, नाही होणार. आणि त्याच्यातून मुक्तता हवी असेल तर मुख्य श्रद्धा, आदर. कुठलाही डॉक्टर असो, वैद्य असो, त्याच्याबद्दल आपली पहिली श्रद्धा, विश्वास पाहिजे. नाही तर आपण बघतो, आज एका वैद्याकडे जायचं, डॉक्टरकडे जायचं, एका दिवसात कधी गुण येतो का? तो आजार बरेच दिवसाचा साठलेला असतो. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जायचं, मग त्याचाही आवाज येत नाही. मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्याकडे जायचं, मग तिसरा अजून टेस्ट करायला सांगा, लय करायला सांगा. मग तो लांबवतोय म्हणून अजून कुणाकडे जायचं, किंवा घरगुतीच उपाय करायचे, किंवा सगळी औषधं फेकूनच द्यायची. असं आजसुद्धा आपण बघतो. ज्ञानदेवांनी हे 1200 शतकामध्ये सांगितलेले. त्यावेळेला तर एवढ्या सुधारणा पण नव्हत्या. इतकं मेडिकल सायन्स म्हणजे इतके सगळे प्रकार, त्यातले स्पेशलायझेशन हे काही झालेलं नव्हतं. तरीसुद्धा असं होत होतं. अजून एक उदाहरण छान देत आहेत बघा पुढच्या ओवीमध्ये.
2 ओवीमध्ये. नाना पडीकराचे निसळे, काही आपलेची डोळे, ते वानवसा आंधळे जैसे ठाके. आता पडीकर म्हणजे डोळस. एखाद्या डोळस मनुष्याचा जो कंटाळा करतो आणि किंवा त्याला द्वेष करतो आणि काय करतो, काढी आपलेची डोळे, त्याच्या रागापायी किंवा जो आपल्याला आधार देतोय. आता आपण पाहतो रस्त्याने जाताना एखादा अंध मनुष्य असेल तर डोळस मनुष्य त्याला साथ देतो, आधार देतो, बोट धरतो, पलीकडे नेऊन सोडतो. पण अशा डोळस माणसाचा किंवा आधार देणाऱ्या माणसाचाच जो द्वेष करतो आणि काय करतो, काढी आपलेची डोळे आणि आपले डोळे काढून टाकतो, फोडून घेतो. मग त्याला काय करावं लागतं, त्या आंधळ्या मनुष्याला आयुष्यभर, आता पूर्वी माझघर होतं म्हणून माझघर शब्द वापरलेला आहे त्यांनी, वानवसा माहीत ना, बघा ते एखादं लग्न आलं की वानवसा द्यायचा. म्हणजे काय की एखादी जागा त्यांना दिली जायची, त्याला माझघर वगैरे, म्हणजे जिथे थोडं प्रशस्त असायचं, सुरक्षित असायचं, तर त्या माझघरामध्ये आयुष्यभर तो आंधळा मनुष्य आयुष्यभर जगत राहतो किंवा पडून राहतो. त्याची काय अवस्था होते, म्हणजे आहे तेही डोळे काढून टाकले, केवळ डोळसाच्या काय म्हणू आपण द्वेषापायी, किंवा तो मला कोणाला एवढं सहानुभूती दाखवणारा, मला मदत करणारा, असं सगळं वाटतं. पुन्हा एकदा बघा ती ओवी. नाना पडीकरांचे निसळे, काढी आपलेची डोळे, ते वानवसा आंधळे जैसे ठाके. वानवसा म्हणजे म्हणलं तसं माझघरात, म्हणजे केवळ त्या आधार देणाऱ्या माणसाचा द्वेष. काही वेळेला बघा एखादा शेजारी असतो चांगला, त्याच्या लक्षात येतं की शेजारच्या घरात काही खायला प्यायला दिसत नाही आहे, सगळे लोक उपाशी आहेत, म्हणून हा प्रेमानं सगळं त्यांना खायला नेऊन देईल, त्यांची काळजी घेईल, त्यांना काही सामान आणून देईल. तर त्यांना त्याचंच उलट वाटतं, हे कोण आले शाणे, आम्ही घरात उपाशी राहू की काही राहू, यांनी कशाला आणून द्यायचं. आणि मग ते आणलेलंही उद्ध्वस्त करायचं किंवा सगळं, म्हणजे ज्याला आपण दुष्टपणा म्हणूया किंवा अविचार, असा हा सगळा अविचार असतो या लोकांचा. तर 102 मध्ये काय म्हणतात बघा, ते झालं. तर तैसे 103 बघा. तैसे तया आसुरान होये, जे निंदुनी शास्त्राची सोये, सैंगे धावताठी मोहे आडवी जे का. आता हे काय करतात, तर तैसे तसे तया आसुरा होये, ते एक प्रकारचे हे असुरच आहेत. त्या असुरांची स्थिती काय होते, तर शास्त्रात सांगितलेल्या जे निंदुनी शास्त्राची सोये म्हणजे जे उपाय सांगितले असतील, मार्ग सांगितले असतील, शास्त्रसंमत जे मार्ग असतील त्याची ते निंदा करतात आणि मग ते मार्ग मूर्खपणानं खणून काढतात. सैंग धावताती मोहे, सैंग म्हणजे सैरावैरा, धावताती मोहे, अविवेकानं, मोहाच्या आधारानं ते अगदी घनदाट अरण्यात सुद्धा धावत सुटतात. आडवी जे का, आडवी म्हणजे अरण्यात, ते मोहाच्या कुठलं अरण्य, खरं बाहेरचं अरण्य नाही, मोहाच्या घनदाट अरण्यात सैरावैरा धावत सुटतात. म्हणजे एकतर शास्त्रसंमत मार्गाची निंदा करतात, ते मार्ग मूर्खपणाने खणून काढतात, म्हणजे उद्ध्वस्त करतात, आणि अविवेकानं मोहाच्या घनदाट अरण्यात सैरावैरा धावत सुटतात. म्हणजे ज्याला काय म्हणून ना, काही आधारच हेच सापडत नाही, मार्गच सापडत नाही, आणि असे अविवेकानं कुठेही सैरावैरा धावत सुटतात.
कामू करवी ते करीती. आता अजून जे दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं होतं कामात भवती समूह, ते सगळं इथं पुन्हा सांगितलं. कारण इथेही सांगितलंच आहे, कामराग बलान्विता कामू करवी ते करीती, क्रोध मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा. आता कामू म्हणजे काम, कामवासना जे जे काही करून घेईल, जसं करायला लावील, म्हणजेच कामाच्या अधीन होऊन त्याच्या अनुरोधानं आचरण करतील तेवढंच ते करतात. आणि क्रोध त्याला ज्याला मारायला प्रेरणा देईल त्याला ते मारत सुटतात. इतकंच काय, पण स्वतःच्या हातातल्या दुःखरूपी दोंड्यांनी मला अक्षरशः पुरतात. मला म्हणजे भगवंताला, जीवाला, जीवात्म्याला पुरतात म्हणतात, म्हणजे दुःखाच्या दगडात पुरतात. म्हणजे ते कामाच्या अधीन होतात, क्रोधाच्या अधीन होतात आणि ज्याचा वध करण्यास लावेल त्याचा वध करतात. एकदा काय म्हणतात ना, क्रोधात भवती समोह, हा सगळं समोह होत असतो. आणि त्यामुळं तो आई बघत नाही, बाप बघत नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कुणाच्याही डोक्यात धोंडा घालायला कमी करणार नाही. मग तो जणू काही दुःखरूप धोंडा स्वतःच्याच पायावर ओढून घेतात किंवा भगवंतालाच त्यानं यातना देतात. त्याच्या कृत्यामुळं परमात्माच दुःखी होत असतोय किंवा भगवंत स्वतः म्हणतोय की मला अक्षरशः दगडात पुरतात. किंबहुना माते पुरिती, माते म्हणजे मला, आईला नाही. दुःखाचा गुंडा, गुंडा म्हणजे धोंडा, असं आहे की नाही, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिथं तो गुंडा शब्द चांगल्या अर्थानं वापरलेला आहे, पण इथं गुंडा म्हणजे धोंडा. आणि नावेच आहे नाही, ते झालं होतं. नातरी मानोन वैद्याला घी वैरी, पाये दूर सारी औषधाते, तया रोगी यासी यातना दारुण, भोगण्या वाचून गती नाही. साहवेन दृष्टी दुजाची म्हणून, टाकी जो काढून निज नेत्र, तया अंधा लागी चार भिंतीयात, राहणे निभ्रांत घडे जैसे. तैसी होय तया असुरांची स्थिती, मोहे जे धावती भवारण्यी. सोडोनी सन्मार्ग वागती ते स्वैर, निंदोनी साचार वेदशास्त्रे. तया काम क्रोध सांगतील साच, सर्वथा तैसेच वागती ते. काय सांगू माते टाकीती पुरून, घालोनी पाषाण दुःख रूप. म्हणजे माते म्हणजे मलाच पुरून टाकतायत त्या दुःखरूप पाषाणामध्ये, धोंड्यामध्ये. मला अक्षरशः त्या धोंड्यानी पुरून टाकतात. बघा ना, एखाद्याला आता हल्लीसुद्धा निर्घृण हत्या केली जाते आणि आपल्याच घराच्या किंवा त्याच्याच घराच्या मागं काय 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 कशाखाली, धोंड्याखाली कशाखाली पुरून ठेवलं जातं, खड्डे खणले जातात. ते हे सगळं मानसिक पातळीवर आहे. म्हणजे दुःखरूपी धोंड्यांनी स्वतःलाच पुरून घेणं, आपल्याच पायानं, म्हणतात ना, आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा ओढवून घेणं, अशी एक म्हण आहे. ते इथं चाललेलं आहे बरोबर, तसंही करतात. आता पुढचा श्लोक आहे, 6वा श्लोक. आता ह्यांना कसं असतं, म्हणजे आता ते जे उदाहरण आहे ते तर मला अगदी भयानकच वाटते, की ज्यानं आपल्याला आधार दिला आहे डोळस माणसानी, त्याच्यावर ह्याची खुन्नस, आणि म्हणून स्वतःचे डोळे फोडून घ्यायचे. म्हणजे आपल्याच हातानं, आपला आधी तो अंधच आहे,
पण निदान काही का विना त्या डोळ्याचा काहीतरी उपयोग होत असेल. मग आयुष्यभर खितपतच पडावं लागतं. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आता संधी बघा. भूतग्रामम अचेतसः. भूतग्रामम म्हणजे सगळ्या भूतसमुदायाला, पंचमहाभूत. आणि अचेतसा म्हणजे अज्ञानी पुरुष. तो काय करतो? कर्षयंत म्हणजे कृश करणार. त्याचे जे सगळे कृती ज्या आहेत त्या शरीरस्थम म्हणजे शरीरात असणाऱ्या, शरीर रूपानं असणाऱ्या, भूतग्रामम म्हणजे भूतसमुदायाला. आता तो भूतसमुदाय कुठे आहे? अंतःशरीरस्थम. शरीर अंतस्थम, अंतःशरीरस्थम म्हणजे आपल्या अंतःकरणात स्थित असलेल्या. पुढं आहे तान विद्धी आसुर निश्चयान. आणि आधी एक राहिला मांच एव अंतःशरीरस्थम. माम म्हणजे मला, एव म्हणजे जोर देण्यासाठी, मलाच. मी कोण आहे? परमात्मा. परमात्मा सांगतोय स्वतः, भगवान सांगतायत की मला भगवंतालाच, मला परमात्म्यालाच काय करतात? कर्षयंत म्हणजे कृश करत. शरीरात असणाऱ्या मला कृश करत. तान अचेतसः आसुर निश्चयान विद्धी. मग त्यांना काय म्हणायचे? तर तान म्हणजे त्यांना, अचेतसः म्हणजे अज्ञानी पुरुषांना. ते कसे आहेत? आसुर निश्चयान. ते निश्चितपणानं आसुरच आहेत असं समज. विद्धी म्हणले बघा. तान विद्धी आसुर निश्चयान. आपण म्हणतो का हे अगदी आसुरी प्रकृतीचे आहेत, काही यांच्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही, ते आपलंच नुकसान करतात. भगवंतही तेच सांगतात की एकतर आपल्या शरीराच्या आत असलेल्या समुदायाला आणि अंतःकरणात असणाऱ्या मलासुद्धा ते कृश करतात. आपल्या अंतःकरणात कोणी तो परमात्मा, जीवात्मा, आत्मा आहे हेही लक्षात येत नाही. स्वतः क्लेश करून घेतात. आता पुढं ते छान आहे. पुढचे श्लोक आता इथून पुढं त्या उदाहरणातून कशामध्ये त्यांचा हा गुण दिसून येतो ते आपल्याला पाहायचं आहे नंतर. म्हणजे हे नक्की आसुरी आपल्याला 16 अध्याय नुकताच झालेला आहे आणि आसुरी संपत्ती सगळी पाहिलेली आपण. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. सगळं आहे त्यांच्याकडे. दंभ आहे, दर्प आहे, अभिमान आहे, क्रोध आहे, समोह आहे, हे सगळं आहे. आणि त्यामुळं ते आसुरी स्वभावाचे आहेत हे तू समजून घे. त्याच्यावरच्या ओव्यात ज्ञानदेव काय म्हणतात बघा. म्हणजे ते स्वतःचं तर नुकसान करतात, दुसऱ्याचंही करतात. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिणू. आपुला परावा देही. आपुला म्हणजे स्वतःच आणि परावा म्हणजे दुसऱ्याच्या. म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याच्या देहालाही ते काय करतात? दुःख देती जे जे काही, जे ज्या प्रकारचं दुःख देता येईल ते देतात. आणि मज आत्मया ते तुलाही होय शिणू. आणि मग प्रतिकूल आचरण करतात. त्यामुळं सगळ्यांच्या अंतर्यामी असणारा जो मी आहे त्या मलासुद्धा क्षीण होतो. मला म्हणजे आत्म्याला. आपण कधी म्हणतो ना माझ्या जीवाला यातना येतो, तर आता जीव म्हणजे जीवात्मा आहे की नाही. शरीराला जरी यातना दिल्या तरी त्या नकळत त्या जीवाला, आत्म्याला भोगाव्याच लागतात. आणि म्हणून ते सांगतायत की हे तमोगुणांनी वेढलेले स्वतःला तर त्रास देतात, पण दुसऱ्यालाही देतात आणि त्या भूतसमूहामध्ये असणाऱ्या मलाही यातना देतात. तेवढाच मलाही क्षीण होतो. असा तो काय
वेगळा नाही आहे. आता आपल्यामध्ये तो राहतोय ना, या शरीराचा, या देहाचा त्यानं आश्रय घेतलाय ना, म्हणजे जे देहाचे सगळे काय असतील, सुख असतील, दुःख असतील, ही सगळी त्याला भोगावीच लागतात, सोसावीच लागतात. आपण म्हणतो ना, एकमेकाच्या साह्यामुळं किंवा सहवासामुळं दुसऱ्यालाही ते भोगावंच लागतं ना. पती पत्नी असो, भाऊ बहिणी असो, आई वडील असो, ज्या घरामध्ये जो कोणी असेल एखादा, त्याचे सगळे सुख दुःख हे इतरांनाही भोगावेच लागतात. पै वाचेचे निही पालवे, पापिया तया नातळावे, परिपडिले सांगावे त्याच्यावया. आता काय म्हटलं, आता वाचेची ही पालवे म्हटले. पालव म्हणजे पदर, असा पदर आपण जसं म्हणतो कपड्याचा जसा पदर आहे, तसं वाणीरूपी आपल्या वाणीच्या पदरांनी तो काय करतो, वाचेचे नि पालवे पापिया तया नातळावे. या पापी लोकांना वाणीच्या पदरानं सुद्धा न आतळावे, म्हणजे स्पर्श सुद्धा करू नये. वाणीनं बरं का, शरीरानं तर नकोच नको. आणि त्यांच्याविषयी काहीही बोलू पण नाही. पापिया तया नातळावे, पडिले सांगावे ते जावया. नातळावे म्हणजे स्पर्श करू नये, आणि परिपडिले सांगावे म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलूही नये त्या जावया. आणि पण ते सांगतायत भगवंत की रजोगुणी आणि तमोगुणी लोकांचा त्याग करण्यासाठी मला मात्र सांगावं लागतं. शेवटी मला सांगावं लागतं की अशांचा तुम्ही त्याग करा, त्यांच्या नादी लागूच नका. अशा पाप्यांना पदरानं सुद्धा स्पर्श करू नये. म्हणजे काय, वाणीच्या पदरानं, म्हणजे त्याचा उच्चार सुद्धा करू नये. कधी कधी ना आमची आई म्हणायची की आपली जीभ विटाळते दुसऱ्यांबद्दल. कालही मी सांगितलं की दुसऱ्यांची निंदा केली, दुसऱ्याचे दोष हे काढले की आपली वाणी अपवित्र होते, तिला दोष लागतात. म्हणून या पाप्यांना वाणीच्या पदरांनी स्पर्शही करू नये, म्हणजे त्यांचं नावसुद्धा घेऊ नये. आणि त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणं मला आता सांगावी लागतात. खरं म्हणजे भगवंताची सुद्धा वाणी विनाकारणच नको तिथं जातीये ना, म्हणजे नको तिथं वापरावी लागतीये ना. पण काय करणार, शेवटी नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये. ते खोटं बोलू नये हे सांगावं लागतं वाणीनंच ना. आता पुढं जी उदाहरणं दिलीत ना, ती फार भारी आहेत बघा. म्हणजे काही गोष्टी नाईलाजानं आपल्याला कराव्या लागतात, त्या कराव्याच लागतात. प्रेत बाहिरे घालीजे, कान तेजू संभाषणी तेजीजे, हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. आता ज्या वेळेला मनुष्य मरण पावतो त्यावेळेला त्याचा मृतदेह, त्याला प्रेत म्हणतो, तर ते प्रेत आपल्याला बाहेर काढावंच लागतं. कितीही प्रेम आहे, हो खूप प्रेम आहे, खूप जवळीकता आहे, पण आपल्या घरात ठेवून घेऊ शकतो का आपण कायमचं? शक्यच नाही. म्हणजे त्या मृत माणसाचा देह हा घराबाहेर काढावाच लागतो. तसं का अंत्यजू संभाषणी तेजीजे, हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. त्याचप्रमाणे हा जो काय म्हणू आपण, नीच वृत्तीचा जो माणूस आहे, पापी मनुष्य जो आहे, त्याला सुद्धा आपल्या हातानेच आयुष्यातून हद्दपार करावंच लागतं. त्याचं अशी संभाषण सोडून द्यावं लागतं, संभाषण सुद्धा सोडावं लागतं. अजून एक उदाहरण देतात, हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. आता कश्मलाचे वेगवेगळे अर्थ होतात. कश्मलचा अर्थ पाप पण आहे, पण इथे जे उदाहरण दिलंय हाते क्षाळीजे कश्मला ते, तर आपल्याला हाताने
शौच साफ करताना हाताचा वापर करावाच लागतो ना, डाव्या हाताचा. आणि म्हणून त्यांनी म्हणलं, हे असो हात एक शाळीजे कश्मला ते, म्हणजे त्या डाव्या हाताने जो मैला आहे, जी अस्वच्छ आहे, मल आहे, तो धुवावाच लागतो. आपल्या हातानेच या गोष्टी कराव्या लागतात. तसंच झालेलं आहे की या गोष्टी अटळ आहेत, त्या आपण सोडू शकत नाही. येथशुद्धीची आता पुढची बघा. येथशुद्धीची या तेथशुद्धीची या आशा. कोणी येथ म्हणले बरं का. तेथशुद्धीची या आशा तो लेपून मनवे जैसा, तया ते सांडावया तैसा अनुवाद हा. लेपू म्हणजे एखाद्या गोष्टीचा लेप देणं. योग्य नाही, योग्य नाही असं म्हटलं. तो लेपून मनवे जैसा. जसं शरीर शुद्धीसाठी किंवा शरीर शुद्धीसाठी स्वच्छतेच्या हेतूनं ही घाण आपण मनावर घेतो का. आता मगाशी सांगितलंच तसं डाव्या हाताने मल आपण साफ करतो शौचाच्या वेळेला, पण ते मनावर घेतो का. सारखं आपल्या डोक्यात असतं का मी डाव्या हाताने साफ केले, मी डाव्या हाताने, ते त्या क्षणी ते संपून जातं. त्याप्रमाणे तसंच तो लेपून मनवे जैसा. मनवे म्हणजे मनाला लावून घेत नाही, तो लेप लागलाय किंवा आपल्याला अशुद्धता झाली आहे असं. तयाते सांडावया तैसा अनुवादू हा. तसाच या तयाते म्हणजे या तमोगुणी लोकांचा त्याग करावा, त्यांना सोडून. सांडावया म्हणजे सोडून द्यावं. त्या लोकांचा त्याग करण्यासाठी अनुवादू हा, मला हे बोलावं लागते. आता आपण म्हणतो भाषेचा अनुवाद करा, म्हणजे हिंदीतून मराठीत यायचं असेल तरी मराठीचा तिथे हे घ्यावा लागतो, पद्धत किंवा त्याची शैली. हिंदी इंग्रजी याचं आपण जसंच्या तसं मराठी करू शकत नाही, मराठीच्या दाटणीनुसार करावं लागतो. तसं ते म्हणत आहेत की इथं मलासुद्धा हे करावं लागते. पापी लोकांचा त्याग मला करावा लागतो. ती कशासाठी. शुद्धीच्या निमित्तानं त्यांना स्पर्श केल्यामुळं असा काही या अंत्यजांच्या बरोबर 2 शब्द बोलून त्यांना टाळावं लागतं. म्हणजे इलाज नसताना, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात, ते इथं सांगतात. म्हणजे त्याग करावा. बघा आपले मोठी माणसं फार धोरणी असायची की अजूनही आपल्या नशिबात असतील ज्यांच्या ते, की ते असे बरोबर वेचक किंवा हे सांगतात की आता खूप जवळचे आहात, तुमचे मित्र आहेत किंवा अगदी कोणी जवळचे साहेब असतील, जे कोणी असतील, पण ते जर तुम्हाला वाईट काम करायला लावत असतील, तमोगुणाने युक्त असतील, तर शेवटी मोठी माणसं सांगतात सोडून द्या. त्यांच्या आहारी जाऊ नका, त्यांच्या फंदात पडू नका. एक वेळ ती नोकरी सोडली तरी चालेल, पण आपल्या पायावर धोंडा ओढून घेऊ नका. असं जे सांगणं आहे ना, ते इथं भगवंत सांगत आहेत की या लोकांचा त्याग करण्यासाठी सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागते. नाही तर भगवंतानी कशाला स्वतःची जीव अपवित्र करून घेतली असते. पण धोक्याचा इशारा कुणीतरी द्यायला पाहिजे, आणि तेच भगवंत आपलं काम करतायत. पुढे म्हणतात बघा. परी अर्जुना तू तयाते देखसी तै स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. पण अरे अर्जुना, तू जेव्हा त्यांना पाहशील, तू तयाते देखसी तै स्मर हो माते, त्यावेळेला तू फक्त माझं स्मरण कर. माते म्हणजे मला. जय आन प्रायश्चित्त येथे माने ना. दुसरं कुठलंच प्रायश्चित्त नाही. काल भागवतात सुद्धा हेच सांगितलेलं आहे की या दुष्टांचं जे काही दुष्टपणा आहे तो त्यांनी घालवण्यासाठी सुद्धा एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे नाम घेणं. त्यांनी कितीही वाईट वागू देत, आचरण चुकून होतंय, मुद्दाम करतायत, करू देत, पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून भगवंताचं नाम आहे. तेच इथं सांगतायत की म्हणून परी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते,
जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. म्हणून तू काय कर, तेवढ्यासाठी एक प्रायश्चित्त कर. फक्त माझं नाव घे, दुसरं काहीही प्रायश्चित्त घेऊ नकोस. माझं स्मरण कर. बघा, आपण जर, मला आठवतं आमच्या सासूबाईसुद्धा काही समजा मनाविरुद्ध झालं किंवा काही गोष्टी नाही पटल्या बाहेरच्या, तर त्या फक्त म्हणायच्या श्रीराम श्रीराम श्रीराम. म्हणजे देवाचं नाव घेतलं की ते जे काही वाईट आहे ते आपल्या डोक्यात शिरत तरी नाही. आणि म्हणून हे नामस्मरणाचं फार, अगदी सगळ्या संतांनी नामस्मरणाचं सांगितलेलं आहे. ज्ञानदेवही आपल्याला त्या दृष्टीनंच या ओव्यातून समजावून देत आहेत. नाही तर मूळ श्लोकात काय हो, 4 ओळीचा 2 ओळीचा श्लोक, 2-3 ओळी त्याचं भाषांतर झालं, बस झालं. पण ते जे बारकावे आहेत ते इथे या ओव्यातून आपल्याला समजतात. मग आता काय करायचे? मग आता इथपर्यंत हे तमोगुणाचं सांगितलं. आता पुढं काय सांगतात? म्हणून श्रद्धा जे सात्विकी, पुढं ती तैची पै एकी, जतन करावी निकी सर्वांपरी. म्हणून जी सत्वगुणी श्रद्धा आहे त्या सात्विक श्रद्धेचंच आपण जतन करायला पाहिजे. जतन करावी निकी, अगदी चांगलेपणानं, योग्य प्रकारे, सर्व प्रकारे तिचं जतन करावं. सर्वांपरी, सर्व प्रकारांनी करावं. म्हणून म्हणतात ना, काया वाचा मने. फक्त शरीरानेच सगळे चांगले व्यवहार करायचे तसं नाही. वाचेनं, वाणीनं सुद्धा छान बोलायचे. सात्विक बोलायचे. आणि मनातूनही. म्हणून त्या पतंजलीनं मुख्य हे 3 प्रकारचे हिंसा सांगितल्यात की सगळ्याच या वाईट गोष्टी. आणि मग त्याचे उपप्रकार कितीतरी सांगितले. कायिक, वाचिक, मानसिक, प्रत्येक गोष्ट. मग ते पुन्हा काय म्हणतात ना, अगदी अणू, अगदी थोड्या प्रमाणावर, मध्य आणि तीव्र. म्हणजे अगदी थोडंसं एखादं म्हणून मी फक्त एवढंसंच एवढंसंच एकच शब्द बोललो, शब्दातलं सुद्धा एक अक्षरच बोललो, त्याच्यावरनं पुढचं कळतंय सगळं. पण आपल्याकडे म्हणतात ना, तवरनं ताकभात ओळखायचा. तो जर एखादा म्हणला हातात भांडं घेऊन आलाय आणि तो लपून ठेवतो, पण कोणतरी विचारतो काय काय हवंय, म्हणजे त्याला कळतं की ताक यायला पाहिजे, हा रोजच मागायला येतो, तवरनं ताकभात किंवा तवरनं ताक ओळखायचं. तसं सत्वगुणी जो आहे तर तो आपल्याच श्रद्धेचा एक भाग आहे असं समजून आपण तसं वर्तन करायला पाहिजे. तरी धरावा तैसा सांगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू, आहारू घे पोये. म्हणून आता काय करायचे तर तरी धरावा तैसाची सांगू. आणि म्हणून या सात्विक वृत्तीची वाढ होईल अशांचीच संगत धरावी. तेणे पोखे, पोखे म्हणजे पुष्टी. सात्विक लागू, लागू म्हणजे गुणांची, सात्विक गुणांची वाढ त्यामुळेच होणार आहे. ज्याच्या संगतीत राहू तसेच आपण वागतो की नाही. म्हणून सज्जनांच्या संगतीत राहिलं की तो दुर्जनसुद्धा चांगला मानला जातो. लोक त्याचाही सन्मान करतात. अहो, ते गुरूंच्या बरोबर आलेले आहेत, संतांबरोबर आलेले आहेत. अहो, हा एरवी दुष्ट वागत असेल पण तो त्यांच्याबरोबर आल्यामुळे त्याला मान मिळतो की नाही. ते जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू, आहारा घे पे, आहारू घे पे. म्हणून आपला सत्वगुण वाढण्यासाठी सुद्धा आहार कसा घ्यायचा आहे, सात्विकच घ्यायचं आहे. जसा आहार तसं मन, तसे विचार, तसा आचार, सगळं त्या आहारावर अवलंबून आहे बरं का. आता कोण म्हणालं, काल मी म्हटलं ना तुम्हाला, इथे त्या एक्सपोमध्ये सगळ्या प्रकारचे आहार होते, बाहेरून आलेले एवढे. पण एकतर माणसाला तब्येत बरी नसली तरी तो वास नको वाटतो. आणि जो सत्वगुणी आहे तो म्हणतो त्या मार्गाला जाणंच नको बाबा, आपल्याला खायचं नाही, घ्यायचं नाही, तर कशाला बघायला तरी जायचं. आणि म्हणून आहार सात्विक पाहिजे. कारण आता बघा रस्त्यावरनं आता आम्ही बघतो एवढी गर्दी लोक करतात. ते पाणीपुरी काय, कच्ची दाबेली काय, किंवा वडापावची भाजी, आपलं गाडी, सगळे लोक खात असतात रस्त्यावर उभं राहून. त्याच्या पाठीमागं इतकी अस्वच्छता असते,
सगळे प्राणी पक्षी नको 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 नको, म्हणजे त्याची कल्पनाच करू नये. म्हणून या सत्वगुणाचा विकास करायचा असेल, सत्वगुणाची वाढ करायची असेल, वृद्धी करायची असेल, तर आपला पहिला आहार शुद्ध पाहिजे. आता पुढच्या याच्यात पुन्हा ते आहाराबद्दल बोलतील नंतर. एरवी तरी पाहो स्वभाव वृत्तीच्या ठाई, एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचून नाही बळी हे तू. आणि हे पहा, पार्थाला म्हणतायत, पहा तू की स्वभाव परिपोषाच्या दृष्टीनं सुद्धा आपला स्वभाव सुद्धा चांगला व्हायला पाहिजे की नाही, त्या दृष्टीनं सुद्धा आहाराशिवाय दुसरं कारण नाही. आपण जसा आहार घेऊ तसा आपला स्वभाव बनत जातो. म्हणून खूप जण सांगतात की आपला मनुष्याला आहार हा शाकाहारीच चांगला, पण आता त्याच्यामध्ये उगाच जास्त फिरायला नको. पण आपण नाही म्हणलं तरी मांसाहार केला किंवा पशूंना मारून त्यांचे आहार केले तर नकळत ती क्रौर्य, हिंसात्मक दृष्टी हे वाढत जातं. म्हणून शुद्ध सात्विक आहार हा करणं केव्हाही चांगलं. पण आता आपण इतकी काय म्हणतात ना, प्रगती केलेली आहे माणसांनी, आणि त्यामुळं त्याच्याबद्दल जास्त न बोलणं बरं. पण सात्विक आहार घ्यावा या मतावर तरी आपण ठाम राहूया. 112वी ओवी झाली आहे. ऐशा परी पीडा आपुल्या देहासी, किंवा अणिकांसी देती जीजी, तो सर्व क्षीण मज आत्म्यासीच, जाण ऐसे साच धनंजया. तया पापी यांचे नाव उच्चारून, वाचेसी मलिन करू नये. परी सर्व थाते त्याच्यावे निभ्रांत, याचेसाठी येथ बोलिलो हे. जैसे प्रेता लागी शिवावे लागेच, काढावयासाच बाहेरी ते. किंवा अंत्यजाशी दूर हो म्हणून, करावे भाषण लागे जैसे. हस्ते लागे मळ टाकावा धुवून, कराया लागोन देह शुद्धी. शुद्धीसाठी झाला अमंगळ स्पर्श, तरी त्याचा दोष मानू नये. तैसे पापी याते त्याजावे म्हणून, केले विवरण विस्तारे हे. देखताची पार्था ऐसे पापी जन, करावे स्मरण तुवा माझे. नाहीच निभ्रांत तुझे प्रायश्चित्त, येथे दोषमुक्त व्हावयासी. म्हणून सात्विक श्रद्धा सर्वा परी, ठेवावी अंतरी जपोनिया. पार्था जेणे योगे वाढे सत्ववृत्ती, ऐसीच संगती धरावी गा. सत्वाचा उत्कर्ष होईल साचार, ऐसाची आहार स्वीकारावा. स्वीकारावा जैसा आहार आपण, तैसीची घडण स्वभावाची. स्वभावाची वाढ व्हावया कारण, आहाराची जाण प्रमुखत्वे. प्रमुखत्वानं आहारामुळंच सगळं चांगलं होत असतं. आपलं मन चांगलं होतं, आपला स्वभाव चांगला होतो, आपलं वागणं चांगलं होतं. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा.
लोपले ज्ञान जगी नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनु वेधला माझा, आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय.